हिंदुस्थानी भाऊवर गुन्हा दाखल झालेला आहे। धारावी पोलिसांनी हा गुन्हा दाखल केलाय। विद्यार्थ्यांना चिथावल्याचा त्याच्यावर आरोप आहे। पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेला आहे। ऑनलाईन परीक्षेच्या मागणीकरता काल हिंदुस्थानी भाऊनं आंदोलन केलं। विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून गोंधळ घातला। त्या पार्श्वभूमीवर धारावी पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे आणि हिंदुस्थानी भाऊवर हा गुन्हा दाखल झालाय। विद्यार्थ्यांना चिथावल्याचा त्याच्यावर आरोप आहे। पोलिसांनी भाऊला ताब्यात घेतलं। ऑनलाईन परीक्षेच्या मागणीकरता काल आंदोलन करण्यात आलेलं होतं, तेव्हाची ही दृश्य आपण बघतोय। प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला बघायला मिळते। जरी मास्क विद्यार्थ्यांनी आणि तरुणांनी लावलेले असले तरी सुद्धा कोरोना नियमांचं उल्लंघन सुद्धा इथे झालेलं आहे आणि गोंधळ उडाला हा वेगळाच। आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्या सोबत आहेत। विशाल, काय सांगाल? आता भाऊला ताब्यात घेण्यात आलेला आहे, त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे, पण ही कालची सगळी दृश्य आपण बघितली तर अंगावर काटा आणणारी होती। आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांच्याशी आपण बोलूया आणि त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। पण विद्यार्थ्यांना चिथावल्याचा भाऊवर आरोप आहे आणि हिंदुस्थानी भाऊला आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे, त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। ही कालची विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची दृश्य होती। काही विद्यार्थ्यांनी मास्क लावलेले आहेत, काही विद्यार्थ्यांचे मास्क व्यवस्थित लावले गेलेले नाहीत असंही दिसतंय। पण या सगळ्याविषयी अधिक बोलूया। आमचे प्रतिनिधी विशाल पाटील पुन्हा आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। विशाल, ही कालची सगळी दृश्य आंदोलनाची अंगावर काटा आणणारी होती। आता भाऊला अटक झालेली आहे, म्हणजे त्याला ताब्यात घेतलं गेलंय आणि गुन्हा दाखल झालाय। आपण काय अधिक माहिती द्याल? नक्कीच दाखवता कालचा आपण संपूर्ण प्रकार पाहिला तर ज्या पद्धतीनं 10वी-12वीचे विद्यार्थी रस्त्यावरती उतरले होते त्याची कल्पना जी आहे ती कुठच्याही विभागाला जी आहे ती नसताना आपल्याला पाहायला मिळाली होती आणि त्यानंतरचा जो गदारोळ उडाला होता त्यामुळे या विद्यार्थ्यांवर सौम्य असा लाठीचार्ज करावा लागला होता। त्यानंतर एक गोष्ट बाहेर पडली की हिंदुस्थानी भाऊ नावाच्या या व्यक्तीची एक व्हिडिओ जो आहे तो व्हायरल झाला होता। त्यानं काही चेतावणीखोर वक्तव्य जे आहेत ती त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरनं केलेली आपल्याला पाहायला मिळाली। त्यानंतरच ज्या मुलांची आंदोलनं जी आहेत ही फक्त मुंबईपुरता मर्यादित नाही राहिले, तर राज्यातील जी महत्वाची शहर आहेत त्या शहरांमध्ये ही आंदोलनं झाली, निदर्शनं झाली। त्यानंतर आता हिंदुस्थानी भाऊला धारावी पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। त्याची चौकशी जी आहे ती करण्यात येते, कारण का कालच आपण पाहिलं होतं सर्व स्तरातून एक टीका होत होती की या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात यावी। ही मुलं नेमकी कोणाच्या सांगण्यावरून रस्त्यावरती उतरली, कारण का तोंडावरती परीक्षा आहेत आणि अशा पद्धतीमध्ये इतका आक्रमक या वयात होणं किंवा विद्यार्थी दशेत होणं याची चौकशी करण्यात यावी, याची तात्काळ दखल जी आहे त्या राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी सुद्धा घेतली आणि संपूर्ण प्रकरणाची चौकशी जी आहे ती करण्याचे आदेश दिले। आणि त्यानंतर आता हिंदुस्थानी भाऊला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। आता ताब्यात घेतल्यानंतर चौकशांती नेमकं याच्यात काय बाहेर पडतं हे बघणं महत्त्वाचं ठरेल। आणि हिंदुस्थानी भाऊ कोण आहे नेमका, तो स्वतः विद्यार्थी आहे का आणि त्याने अशा प्रकारचा व्हिडिओ का व्हायरल केला, या सगळ्याविषयीची सुद्धा चौकशी होईल आणि ऑथेंटिक माहिती आपल्या समोर येईल। तुर्तास धन्यवाद विशाल ही माहिती दिल्याबद्दल। ऑनलाईन परीक्षेच्या मागणीकरता अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा पवित्रा हाती घेतला होता। राज्यभरात अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांनी आंदोलन करत 10वी-12वीच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याची मागणी केली होती। आपण याविषयीचा एक महत्त्वाचा आणि सविस्तर रिपोर्ट पाहूया। मुंबई, नागपूर, बीड हा उद्रेक आहे विद्यार्थ्यांचा। 10वी आणि 12वीचे विद्यार्थी थेट रस्त्यावर उतरले आणि या सगळ्यांची मागणी होती ऑनलाईन परीक्षेची। 2 वर्ष झाली, 2 वर्ष ऑनलाईन एक्झाम ऑनलाईन म्हणजे शिकवतात सर्व। आमची लिखण्याची प्रॅक्टिस नाही। तुम्ही डायरेक्ट एका महिन्यात सांगता तुमची पुढच्या महिन्यात ऑफलाईन एक्झाम आहे। आम्ही कसं प्रॅक्टिस करणार तुम्ही सांगा? तुम्ही 1 वर्षभर ऑफलाईन एक्झाम घ्या आमची, आम्ही पुढच्या वर्षी ऑफलाईन एक्झाम देतो। आम्ही स्वतः देणार ऑफलाईन एक्झाम ऑनलाईनच झाली पाहिजे, कारण का हेही वर्ष कोरोनातच गेलंय। हे ऑनलाईन शिक्षणच आहे आणि आत्ताच फक्त 4 दिवस झालेत मी कॉलेजला येऊन आणि लगेच आता 1 आठवड्यात परीक्षा आहे। मग ते आम्ही करू नाही शकत, हे बरोबर नाहीये। गेले 2 वर्ष ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा सुद्धा ऑनलाईनच घ्यावी अशी मागणी केली। विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले। अचानक सुरू झालेल्या या आंदोलनातल्या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमारही केला। विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराचा भाजपनं निषेध केलाय। आंदोलन करत असताना अमानुष
लाठीचार्ज करण्यात आलेलं बेदम मारहाण जे विद्यार्थ्यांना केले तो महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रातले काळा इतिहास म्हणून त्याची नोंद होईल. तर विद्यार्थ्यांच्या या आंदोलनामागे राजकारण असल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. मुंबईत एवढे शेकडो विद्यार्थी रस्त्यावर येतात, एकाच वेळी आंदोलन करतात. तीच परिस्थिती नागपूर आणि औरंगाबादला होते. ह्या 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांमध्ये बहुतांश विद्यार्थी हे मायनर आहेत, 18 वर्षाच्या खालचे विद्यार्थी आहेत. मग या बालकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोण राजकारण करतंय? कारण या विद्यार्थ्यांची कोणतीही संघटना नाही, यांच्या कोणत्याही संघटनेने अशी मागणी केली नव्हती, याच्या अगोदर चर्चाही केली नव्हती. मग हे विद्यार्थी अचानकपणे एवढ्या संख्येने कसे येतात? कोरोनाच्या काळात जमावबंदी आणि गर्दीवर लक्ष ठेवणाऱ्या पोलिसांना या आंदोलनाचा साधा सुगावा सुद्धा लागला नाही. शेकडो विद्यार्थी रस्त्यावर येईपर्यंत पोलिसांना कोणताच थांगपत्ता नव्हता. मग थेट गृहमंत्र्यांनी या सगळ्या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. या गदारोळात विद्यार्थ्यांचा प्रश्न मागे पडेल असं वाटत असतानाच शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा करण्याची तयारी दाखवली. बच्चों की हेल्थ और बच्चों की सुरक्षा हमारी प्राथमिकता है, उसके ऊपर हम कभी भी कॉम्प्रोमाइज़ नहीं करेंगे और इसीलिए हम कोई भी निर्णय लेने से पहले 10 बार सोचते हैं. आज का जो मोर्चा हुआ इसके लिए भी मैंने उनके संगठन के प्रमुख से बात की और उनको कहा कि आप हमसे आइए, आपकी जो भी सूचना है उसको हम सुनने के लिए तैयार हैं. हम आपसे बात करेंगे और उसके बाद जो निर्णय होगा, क्योंकि हम उनकी बात सुनने के लिए तैयार हैं. क्योंकि अगर बच्चों के हित में कोई चर्चा हो रही है, बच्चों को सुरक्षा में कोई चर्चा है, तो बिल्कुल हम बात करने के लिए तैयार हैं. आंदोलन म्हटलं की राजकारण अशी मानसिकताच झाल्यानं अनेक वेळेला प्रश्न मागे पडतात. पण हे आंदोलन विद्यार्थ्यांचं होतं, त्यामुळे त्यांच्या मागणीचा गांभीर्यानं आणि आंदोलनाचा सहानुभूतीनं विचार होईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.